सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या व्ह्यूअर्सला, सर्व तुम्ही कसे आहात मंडळी? तुम्ही सर्व चांगले आहात. तसा आपला पवित्र त्रेक एक परमेश्वर मला सांभाळतो, तसं तुम्ही आपणा सर्वांना तो सांभाळतो. प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने मला आणि तुम्हाला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करूया आणि त्याच्या मंदिरात त्याच्या स्तुती करू, त्याची आराधना करूया. त्याच्या वचनाला आपण त्याने दिलेलं जे जिवंत खरं लिखित वचन आहे, खरं जिवंत लिखित वचनाला आपण वाचून आपल्या जीवनाला खरं जीवन काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. अरे येशू म्हणतो, जीवन मी आहे, जीवन मीच आहे म्हणतो. मार्ग, सत्य, जीवन, पुनरुत्थान मीच आहे. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर तुमचा आणि माझा खरा जिवंत देवाला आपण सलाम या सॅल्यूट करूया. प्रियजनांनो, आणि आजचं सुंदरसं वचन आहे मत्तई सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 12 ते 14. प्रियजनांनो, इतकं सुंदर वचन आहे प्रियजनांनो, ज्यामध्ये आपल्या परमेश्वराची प्रीती आपल्याला भेटती. कशी प्रीती? प्रियजनांनो, बघा हेडिंग काय आहे? हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असले आणि त्यातून एखादे भटकले, तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले, तर न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करेल, असे मी तुम्हाला खचित सांगतो. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा, एकही आत्म्याचा नाश होऊ नये, एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. आपला जो स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आहे, त्याची इच्छा काय आहे? बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवली आपल्याला. लहानातील एकाचाही लहानातील लहान कोणी असो तो, त्याचा नाश व्हावा अशी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची इच्छा नाही आहे. प्रियजनांनो, का? कारण तो आपल्यावर एवढी मोठी प्रीती करतो, एवढी मोठी. प्रियजनांनो, त्याची प्रीती किती अथांग आहे, अपार आहे. प्रियजनांनो, तो आपल्यावर खूप प्रीती करतो. प्रियजनांनो, त्याची सीमा नाही त्याच्या प्रीतीची. आणि मला खूप आनंद वाटत आहे हे सांगण्यासाठी. प्रियजनांनो, बघा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर अशी प्रीती करतो. बघा, एक मेंढरू हरवला, बरोबर त्याने मेंढाला शोधून काढले आणि जवळ घेतले. बघा, किती सुंदर जवळ घेतले आणि लाड करत आहे. प्रियजनांनो, असा तुमचा माझा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, तो आपल्याला खूप आतोनात प्रीती करतो. बघा, कुठे लावलेले? एकदम छातीला, एकदम उराशी जवळ, एकदम असं. हे माझं लेकरू आहे, हरवलं होतं पण आज मला सापडलेलं आहे. प्रियजनांनो, असा आपला परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा तुमच्यावर माझ्यावर आतोनात प्रीती करतो. त्याच्या प्रीतीची सीमा नाही आहे प्रियजनांनो, नो मेजरमेंट. प्रियजनांनो, अशी तो तुम्हावर माझ्यावर प्रीती करतो. प्रियजनांनो, सुंदर त्याची प्रीती किती गहरी आहे. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी विचार केला का? त्याची प्रीती खूप गहरी आहे. गहरी म्हणजे खूप डीप आहे. तो आपल्याला असं प्रेम नाही करत जसं आपण एकमेकांना मदत करतो, तसं एकमेकांना मदत करतो, काही देतो, उधारी देतो, कोणाला काही संकटाच्या वेळेस मदत करतो, तसं नाही आहे परमेश्वराचं. त्याची प्रीती एकदम उंच आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे, आपल्या बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे आहे.
आपलं काय सामर्थ्य आहे प्रियजन? आपण केवळ माती आहोत. आपली शक्ती केवढी आहे? कधी कधी तर आपल्याला आपण एवढे अशक्त असतो, कधी कधी आपल्याला उठायला पण शक्ती राहत नाही, आजारी पडतो, शक्ती राहत नाही, कधी थकतो. किती असंख्य आजार आपल्याला आहेत, परंतु त्या आजारातून आपल्याला तो तारतो, तो वाचवतो, आपल्याला बरे करतो. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर आहे तुमचा माझा. प्रियजनांनो, खूप आनंद वाटतो. हा समय त्याचा आहे. आता हा लेंथ डेज, उपवासाचे दिवस चालू आहेत प्रियजनांनो, आणि आपल्याला परमेश्वराच्या प्रार्थनेत आपल्याला वाढायचं आहे, त्याच्या वचनात आपल्याला वाढायचं आहे. प्रियजनांनो, त्याचं वचन काय म्हणते प्रियजनांनो, की बघा ते 99 मेंढरं तिकडे डोंगरावर आहेत. एक मेंढरू हरवलं, बरोबर शोधून आपल्या जीवाच्या आट्यापिट्या करतो परमेश्वर, आणि त्या मेंढरूला शोधून काढतो. आणि त्या मेंढराचा किती आनंद होतो. त्या 99 आहेत, त्यांच्यापेक्षा अधिक आनंद सापडल्याचा आहे. हे माझं लेकरं हरवलं होतं. तसं आज तुम्ही आणि मी पुष्कळ लेकरं आणि तरुण जी पिढी आहे ती पुष्कळ वाईट मार्गात चाललेली. प्रियजनांनो, मोबाईल पाहणे, गेम पाहणे आणि पुष्कळ फेसबुक, इंस्टाग्राम, ते सर्व पाहणे आहे. परंतु त्यामधून तुम्ही काय चांगलं घेता हे महत्वाचं आहे. चांगलं पुष्कळ कमी लोक घेत आहेत आणि वाईट खूप लोक घेत आहेत प्रियजनांनो. आणि त्यामुळे आजची जी पिढी आहे अजिबात आपले लेकरं ऐकत नाही, आपलं अजिबात ऐकत नाही प्रियजनांनो. आणि त्याच्यामुळे आपलं मन एकदम अतिशय दुःखी होऊन जाते की अरे माझं लेकरू माझं ऐकत नाही, काय होणार, कसं होणार, माझ्या लेकराचं काय होणार, कसं होणार. आपण चिंता करतो, विचार करतो, पण आपण काय करू शकत नाही प्रियजनांनो. आपण काय करणार? आपल्याकडे एकच हत्यार आहे, प्रार्थना. परमेश्वरा, माझ्या लेकराला तू बदल, माझ्या लेकराशी त्याच्या हृदयाशी तू बोल, त्याच्या हृदयांतकरणात तुझ्या प्रीतीनं त्याला तू भर प्रियजनांनो. आणि परमेश्वर सतत प्रार्थना करा प्रियजनांनो, कारण हे एका दिवसात आपलं होईल असं नाही ना. एक दिवसात एकदा प्रार्थना केली झालं असं नाही. आपल्याला कंटिन्यू ते मिळण्यासाठी आपल्याला म्हणतो ना, कंटिन्यू प्रेयर करायला लागेल, सतत प्रार्थना करायला लागेल. परमेश्वर आपली सगळी प्रार्थना त्याच्या जवळ येते, जाते, प्रत्येक प्रार्थना ते. म्हणतो आपण किती विश्वासाने ती प्रार्थना करतो. जर आपण चिंता करतो, अविश्वासपणा करतो, तर ते आपल्याला मिळत नाही. आपला विश्वास मजबूत पाहिजे. आपल्याला पूर्ण विश्वास ठेवून की हे मला मिळणारच, 100% मला मिळेल, परमेश्वर मला देईल, टाइम जरी लागेल. तसं त्या साध्या पाण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तम द्राक्षरस केला प्रियजनांनो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातले सर्व असे आपल्या जीवनातले अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, त्याला तो उत्तम असा करणारा उत्तम परमेश्वर आहे प्रियजनांनो. कारण तो काय म्हणतो, आपला परमेश्वर खरा उत्तम मेंढपाळ आहे, खरा उत्तम मेंढपाळ, ज्याने माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी प्राण दिलेला आहे प्रियजनांनो. फक्त आपल्यात काय पाहिजे, विश्वासाशिवाय परमेश्वराला आपण संतोषू शकत नाही. संतोषविणे म्हणजे आनंद देऊ शकत नाही. जर माझ्यात विश्वास नाही तर मी कशी प्रार्थना करणार? आणि जर माझा विश्वास डळमळतो तर मग नाही मिळणार मला आशीर्वाद. मला विश्वास मजबूत धरायचा आहे की माझा परमेश्वर मला देईल 100% देईल प्रियजनांनो. होगा 100% होगा प्रियजनांनो. परंतु आपल्याला विश्वास धरून सतत प्रार्थना करायची, सतत ती प्रार्थना आपल्याला थांबवायची नाही. त्या प्रार्थनेत आपल्याला तत्पर राहायचं आहे प्रियजनांनो. आणि प्रियजनांनो,
आपला पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वर मला आणि तुम्हाला, आपला सर्वांना तो बघतो. तुम्ही आणि मी काय करतो ते तो पाहतो. प्रियजनांनो, आपला विश्वास कसा आहे, आपण कसं जीवन जगतो तो पाहतो. आणि त्याला आपल्याला भिवून, त्याचं भय धरून आपल्याला जीवन जगायचं आहे. हे सर्व समजण्यास परमेश्वर तुम्हाला त्याच्या स्वर्गीय भांडारातून आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन, आमेन. एक झालं आता.